नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता जी येणारी पौर्णिमा आहे तर ती पौर्णिमा गुरुपौर्णिमा येणार आहे। गुरुपौर्णिमा हा दिवस असा आहे की त्या दिवशी सर्वांनी गुरूंचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं असतं। कोणी स्वामी समर्थ गुरु केलेले असतील, कोणी आत्मा मालिक माऊली गुरु केलेले असतील, त्याचबरोबर कोणी साईबाबा गुरु केलेले असतील। जे गुरु केलेले असतील त्यांनी गुरुपौर्णिमेला गुरूंचं दर्शन अवश्य घ्यावं। आपल्या जीवनात गुरूंचा आशीर्वाद हा जीवनात खूप महत्त्वाचा असतो। जर आपण गुरूंचा आशीर्वाद घेतला तर आपल्या जीवनात आपल्याला शक्यतो काही कमी पडत नाही आणि गुरूंचा आशीर्वाद हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। म्हणून आपण पहिले बोलतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु हा साक्षात परमेश्वर आहे, तस्मै श्री गुरुवे नमः। त्या गुरुला माझं नमन आहे। त्यासाठी गुरुपौर्णिमेला जास्तीत जास्त गुरूंचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करा। गुरुपौर्णिमा हा दिवस असा आहे की त्या दिवशी आपल्या गुरूंचं आपण दर्शन घेतलं पाहिजे। गुरुपादुकांचे पूजन देखील त्या दिवशी केले पाहिजे। तर जे जे आत्मा मालिक भाविक असतील त्यांनी सर्वांनी 29 तारखेला येत आहे गुरुपौर्णिमा, तर त्या गुरुपौर्णिमेला सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचं दर्शन अवश्य घ्या आणि महाप्रसादाचा देखील लाभ घ्या। सद्गुरू माऊलींच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा। आजपासून आपण 21 दिवसाचं सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचं पारायण देखील करू शकतो, आत्मलीलेचे पठण करू शकतो। कोणी 7 दिवसाचं करू शकतं, कोणी 5 दिवसाचं किंवा कोणी 21 दिवसाचं सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचं गुरुपौर्णिमेपर्यंत पारायण, त्याचबरोबर आत्मलीलेचं पठण, त्याचबरोबर आत्मा मालिक शरणाष्टक देखील तुम्ही संकल्पयुक्त वाचन करू शकता। बाबा तर आपले नेहमी सांगतात, हृदय मंदिरी जे मज पाहती तयाशी होय माझी प्राप्ती। 15 मिनिटं किंवा अर्ध्या तासाचं ध्यान दररोजचं तुम्ही सुरू करू शकता। मग तुम्ही सकाळी ध्यान करू शकता, संध्याकाळी करू शकता, पण जीवनात ध्यान करणे हे खूप महत्त्वाचे आहे। म्हणून आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली वारंवार म्हणतात, हृदय मंदिरी जे मज पाहती तयाशी होय माझी प्राप्ती। एवढा सुंदर प्रभू संदेश आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली जर भाविकांना देत आहे तर आपण बाबांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे। त्याचबरोबर जास्तीत जास्त नामस्मरणावर जोर दिला पाहिजे, जास्तीत जास्त मेडिटेशनवर जोर दिला पाहिजे। सद्गुरू आत्मा मालिक माऊली जे नेहमी भक्तांसाठी ध्यानाला बसतात, भक्तांच्या कल्याणासाठी हे विश्वात्मक कार्य करत आहे, तर त्या सद्गुरूंचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शन देखील आपण घेतलं पाहिजे। तर त्यासाठीच मी उद्या दुपारी 3 वाजता आपला जो उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी हा चॅनल आहे, या चॅनलवरती मी लाईव्ह घेणार आहे। तर सर्व आत्मा मालिक भाविकांनी व बाकी सर्वांनी आपल्या लाईव्हला जॉईन होण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपण एकमेकाशी छान छान गप्पा करू। त्याचबरोबर सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचं आत्मलीला कशी वाचावी, त्याचबरोबर आत्मा मालिक शरणाष्टक हे कसं वाचन केलं पाहिजे, हे ग्रंथ कुठे मिळतात, या संदर्भाची संपूर्ण चर्चा आपण उद्याच्या लाईव्हमध्ये करणार आहोत। आणि व्हिडिओ करण्याचं तात्पर्य म्हणजे सर्वांनी लाईव्हला यावे, आपल्या जीवनातील जे दुःख आहे ते कमी करण्यासाठी सद्गुरू माऊलींचं जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सद्गुरू माऊलींचा जो प्रभू संदेश आहे की हृदय मंदिरी जे मज पाहती तयाशी होय माझी प्राप्ती, हा प्रभू संदेश सर्व आत्मा मालिक भाविकांनी व बाकी सर्वांनी समजून घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त ध्यानावर जोर दिला पाहिजे। पुन्हा भेटू एक छानसे व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक।